आज मुगाच्या डाळीपासून अगदी हलका फुलका आणि टेस्टी असा नाश्ता बनवला। यासाठी मी 1 कप मुगाची डाळ घेतली। ही डाळ 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायची आणि नंतर त्यामध्ये पाणी घालून ही 2 तास भिजत घालायची। तुमच्याकडे जर वेळ अगदीच कमी असेल तर कोमट पाण्यामध्ये अर्धा तास भिजत घातली तरी चालेल, किंवा जर सकाळी नाश्ता बनवायचा असेल तर रात्रभर भिजत घातली तरी चालेल। आता ही वाटून घ्यायची आहे। तर ही मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ काढून घेते आणि यातलंच 1 चमचा पाणी इथे घातलं आहे। 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत, थोडंसं आलं घालायचं आहे आणि 1 हिरवी मिरची घातली। आता हे आपण बारीक वाटून घेऊया। तर इथे पहा, हे मी मिक्सरला एकदा फिरवून घेतलं। आता यामध्ये 2 चमचे बेसन घालायचे। बेसनामुळे रंग आणि चव छान येईल रेसिपीला। 2 चमचे यामध्ये रवा घालायचा आहे। रव्यामुळे रेसिपी क्रिस्पी व्हायला मदत होईल। आणखी 1 चमचा पाणी घालून हे मी अगदी बारीक असं इथे वाटून घेते। तर इथे सगळी डाळ मी वाटून घेतले, पाहू शकता अगदी बारीक असं वाटून घेतलं आहे। आता या पिठापासून आपण डोसा बनवणार आहोत। आपण आज मसाला डोसा बनवणार आहोत। तर अगदी मस्त असा डोसा तयार होतो। तुम्ही आता याच पिठापासून या वेळेसच यामध्ये मीठ घालून डोसा बनवू शकता। मी यामध्ये दही घालणार आहे, ज्यामुळे चव खूप छान येते डोस्याला। पण दही पूर्णपणे ऑप्शनल आहे, दह्याशिवाय सुद्धा तुम्ही हा डोसा बनवू शकता। 2 चमचे यामध्ये दही घातलं। दही मिक्स करून घ्यायचं आहे। डोशाचं पीठ आपण फर्मेंट करून वापरतो, पण इथे आपण इन्स्टंट डोसा बनवतोय, त्यामुळे दही घातल्यामुळे किंचित आंबटसर चव येते, जी खूप छान लागते डोस्याला। आता इथे विस्करने हे छान असं फेटून घ्यायचं आहे। यामुळे पीठ हलकं होईल आणि डोसा छान जाळीदार होईल। हे मी 3 ते 4 मिनटं फेटून घेतलं। आता हे बाजूला ठेवूया 15 मिनटं। तोपर्यंत आपण बटाट्याचा मसाला किंवा भाजी तयार करूया। तर इथे मी बटाटे उकडून घेतलेत। कढईमध्ये 1 चमचा तेल गरम केलं, यामध्ये मोहरी जिरं घातलं, अर्धा चमचा उडदाची डाळ घातली, यानंतर अर्धा चमचा चण्याची डाळ घालायची, पाव चमचा हिंग घालायचा, भरपूर कढीपत्त्याची पानं घालायची, त्यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली आणि किसलेलं आलं घातलं। सगळं तेलावरती परतून घेतलं। आता यामध्ये कांदा घालायचा, 1 मोठा कांदा असा उभा चिरून यामध्ये घातला, चवीप्रमाणे मीठ घातलं आणि आता कांदा सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। तर इथे कांदा ब्राऊन करायचा नाही आहे। कांदा सॉफ्ट झाला आहे। आता यामध्ये पाव चमचा हळद घालायची आहे आणि आता उकडून घेतलेले बटाटे यामध्ये घालायचे। तर इथे 3 मध्यम आकाराचे बटाटे मी उकडून घेतले होते। ही भाजी किंवा मसाला आता छान परतून घ्यायचा आहे। 2 मिनटं परतल्यानंतर यामध्ये आपल्याला 2 चमचे पाणी घालायचं आहे, कारण ही भाजी आपल्याला डोस्यावरती पसरवून घ्यायची आहे, म्हणून थोडीशी सैलसर हवी भाजी। तर थोडंसं पाणी घातलं आणि मिक्स करून घेतलं। तर इथे आपला बटाट्याचा मसाला तयार झाला आहे। वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। आता आपण लाल चटणी तयार करणार आहोत, यामुळे डोस्याची चव आणखी वाढेल। तर इथे मी 1 मोठा चमचा जी कच्ची चण्याची डाळ असते ती भाजून घेतली। तुमच्याकडे जर डाळवं असेल तर ते घेतलं तरी चालेल। यानंतर भरपूर लसूण घेतली, साधारण 8 ते 10 पाकळ्या लसूण, अर्धा चमचा जिरं आणि 1 मोठा चमचा इथे मी काश्मीरी लाल मिरची पावडर घातली। यामध्ये तिखट घालायची गरज नाही आहे, लसणामुळे या चटणीला तिखटपणा येतो। याबरोबरच यामध्ये मी मीठसुद्धा घातलं चवीप्रमाणे आणि थोडंसं पाणी घालून ही चटणी वाटून घेतली। चटणी तयार आहे। बटाट्याचा मसालासुद्धा तयार झाला आहे। हे जे पीठ आपण ठेवलं होतं बाजूला, त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। आता हा आपण इन्स्टंट डोसा बनवतोय, त्यामुळे यामध्ये पाव चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे। सोड्यावरती थोडंसं पाणी घातलं आणि मिक्स करून घेतलं। आता हे पीठ डोसा बनवण्यासाठी तयार आहे। तर आता याचे आपण डोसे बनवूया। तर इथे मी तवा गरम करत ठेवला होता, याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे। तव्याची वरची बाजू थोडीशी थंड होण्यासाठी यावरती पाणी शिंपडायचं आहे। आणि आता सेंटरला 1 ते 1.5 चमचा पीठ घालून पातळ असा हा डोसा पसरवून घ्यायचा आहे। अगदी हलक्या हाताने पसरवून घ्यायचा। तुम्ही पहिल्यांदा जरी करत असाल तर अगदी सहज हा डोसा तुम्हाला पसरवता येईल।
तुम्ही डोस्याची जाळी पाहू शकता. आता हा डोसा वरून ड्राय होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. तर इथे पहा डोसा वरून ड्राय झाला आहे. आता याला तेल लावायचं आहे. इथे मी तेल लावते, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे बटर किंवा तूपसुद्धा लावू शकता. यानंतर आता तवा फिरवून डोसा सगळीकडून एकसारखा ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. तवा फिरवल्यामुळे सगळीकडे डोस्याला एकसारखा रंग येतो आणि सगळीकडून एकसारखा क्रिस्पी होतो. तर इथे पहा हा डोसा ब्राऊन झाला आहे. आता आपण काढून घेऊया. तर इथे आपण हा साधा डोसा बनवला आणि पुढे मी तुम्हाला मसाला डोसासुद्धा बनवून दाखवणार आहे. तर इथे पहा डोस्याला किती छान रंग आला आहे आणि अगदी क्रिस्पी झाला आहे. तर आपण असा फोल्ड करूया. अगदी परफेक्ट असा डोसा तयार झाला आहे. पहा आपण बाहेर जसा खातो त्यापेक्षाही मस्त असा डोसा घरच्या घरी आणि नेहमीच्या साहित्यात तयार होतो. रंगसुद्धा खूप मस्त आला आहे डोस्याला. आता इथे आपण मसाला डोसा बनवूया. तर इथे पहा मी आणखी एक डोसा पसरवून घेतला आहे. ड्राय झाल्यानंतर याला मी तेल लावून घेतलं आणि आता याला मी ब्राऊन करून घेते. डोसा भाजल्यानंतर वरून आपण जी चटणी तयार केली ती पसरवून घ्यायची आहे आणि यावरती बटाट्याचा मसाला घालायचा आहे. फोल्ड करून घेऊया. तर हा आपला म्हैसूर मसाला डोसा तयार झाला आहे. काढून घेऊया. मुगाची डाळ आपल्या घरी नेहमीच उपलब्ध असते, तर त्यापासून तुम्ही कधीही हा डोसा तयार करू शकता. आणि मुगाची डाळ पचायलासुद्धा हलकी असते, त्यामुळे सध्याच्या गरमीच्या दिवसामध्ये अगदी मस्त असा हा नाश्ता आहे. इथे मी आणखी एक डोसा तयार करून घेतला आहे. एकानंतर एक झटपट हे डोसे तयार होतात. तर दुसरा डोसा बनवला तरी पहिला डोसा थंड झाल्यानंतर सुद्धा तसाच क्रिस्पी आहे. थंड झाल्यानंतर सुद्धा हे डोसे असेच क्रिस्पी राहतात. तर आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.